नमस्कार मित्रांनो, आजच्या हवामान अपडेटबद्दल आज आपण बोलणार आहोत मराठवाड्यातील आगामी पावसाविषयी आणि तो तुमच्या दैनंदिन आयुष्यावर विशेषतः शेतकऱ्यांवर कसा परिणाम करणार आहे हे या आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया. तर मित्रांनो, अशाच पावसाच्या बातम्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजची तारीख आहे 27 जून शुक्रवार. तर हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये आजपासून पावसाची हलकी ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. आकाश पूर्णपणे ढगाळ राहणार असून विशेषतः दुपारनंतर पावसाचा जोर अधिक जाणवू लागत आहे. येलो अलर्ट आज जारी झालेले जिल्हे बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये हवामान खात्याकडून येलो अलर्ट हा देण्यात आला आहे. हा अलर्ट म्हणजे या जिल्ह्यात 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. त्यासोबतच विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या सगळ्या गोष्टीचा इशारा या येलो अलर्टमध्ये असतो. म्हणजेच या भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काही प्रमाणात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सोबतच पाहिलं तर बीड, लातूर, नांदेड, परभणी व धाराशिव या जिल्ह्यामध्ये सध्या कोणताही अलर्ट जाहीर करण्यात आलेला नाही. पण लक्षात ठेवा, आकाश ढगाळ राहील, पण काही भागांमध्ये हलकासा पाऊस होण्याची शक्यता कायम आहे. ही स्थिती पाहता काही शेतकरी पेरणीची घाई करतील, तर काही जण अजूनही वाट पाहतील. पण या हवामानाच्या अनिश्चिततेचा फटका पिकांना बसू नये म्हणून पेरणीपूर्व नियोजन अत्यंत गरजेचं आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे उपाय: सध्या पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा असला तरी भविष्यात काही दिवस थोडं विश्रांतीचं वातावरण राहू शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना पाण्याच्या साठवणीसह बियाण्यांची निवड, कीड नियंत्रण आणि जमीन व्यवस्थापन याकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्यांनी पेरणी केल्या आहेत त्यांनी पाण्याचा निचरा नीट होतो ना याकडे लक्ष द्यावं. ज्यांनी अजून पेरणी केली नाही त्यांनी 28 जून नंतरच्या पावसाच्या स्थितीकडे पाहून निर्णय घ्यावा. पावसाचा खंड चिंता वाढवणारी गोष्ट: सध्या हवामान विभागाने 28 जून नंतरनं हवामानात थोडा बदल होईल असं सांगितलं आहे. पण त्यातही पावसाचा जोर पाहायचा दिसत नाही. म्हणजे 2 ते 4 दिवस पावसाच्या सरी येतील, पण सलग आणि जोरदार पाऊस अजून प्रतीक्षेत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस पिकांना सुरुवातीला चांगला वाटतो, पण त्यानंतरनं जर विश्रांतीचा काळ जास्त मोठा गेला तर उगमाच्या टप्प्यावर असलेले पीक बाधित होऊ शकतात. तर तुरळक ठिकाणी विजांचा धोका: विजांच्या कडकडाट आणि वाऱ्याचा वेग लक्षात घेता शेतकऱ्यांनी दिवसा उघड्यावर काम करताना विशेष काळजी घ्यावी. मोबाईल, लांब वायर, धातूच्या वस्तू वापरणं टाळावं. विजांचा इशारा मिळताच झाडाच्या खाली थांबू नये. मराठवाड्यातील हवामान सध्या बदलाच्या टप्प्यावर आहे. तर हा हवामान अहवाल शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा.